नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 च्या मित्रांनो आपण लेखी परीक्षेची या ठिकाणी परिपूर्ण तयारी करत आहोत, ज्यामध्ये आपण लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासाठीचे सर्व काही अतिसंभव व अति महत्त्वाचे प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपल्या चॅनलचा ऑफिशियली डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे सर्व काही सविस्तर प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळणार आहे. असतील आणि मित्रांनो हाच क्वेश्चनचा लेवल वगैरे असणार आहे, त्यामुळे तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये करायचे आहेत. तुम्हाला जास्त पण अवघड स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. तर सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि पाहू आजच्या व्हिडिओमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण प्लस संगणक या तिन्ही टॉपिकचे आपण प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन मित्रांनो हा व्हिडिओ पहा. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले. तर कोणत्या शहरामध्ये जे आहे देशातील पहिलं जे की दिव्यांग न्यायालय जे आहे स्थापन झालेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, पुणे. तर पुणे या शहरामध्ये झालेलं आहे. तर अपंग व्यक्तींच्या समस्याचे जलद निराकरण करण्यासाठी देशातील पहिले स्वतंत्र दिव्यांग न्यायालय पुणे येथे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न एक IMP प्रश्न आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये 100% जो की विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो. तर जे सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीशांची संख्या असते तो ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो, तर असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर याचं जे की ड, संसद. तर संसदेला हा अधिकार देण्यात आलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार केवळ संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील तिसरा असा आहे, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत. तर जे महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर हा तुम्हाला चालू घडामोडी संदर्भाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे IMP प्रश्न म्हणून तुम्हाला जो की परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे जे आहेत सध्याचे महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आहेत. कोण, तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे त्यांचं नाव आहे. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. तर यापैकी कोणते जे की लहान खोरे आहे म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की नर्मदा खोरे. तर नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. तर महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार नर्मदा नदीचे खोरे हे सर्वात लहान खोरे मानलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर थोडक्यात होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा असा आहे, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅश जागा आहेत. तर संसदेचं वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण किती जागा आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे, तर संसदेचं जे वरिष्ठ सभागृह आहे ते आहे थोडक्यामध्ये राज्यसभा. तर राज्यसभा हे जे आहे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. आणि जर तुम्हाला कनिष्ठ सभागृह विचारलं तर कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे. तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या कायमस्वरूपी, कारण का वरिष्ठ आणि कनिष्ठमध्ये बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज जातात. वरिष्ठ विचारलं तर ते आहे राज्यसभा, कनिष्ठ विचारलं तर आहे लोकसभा. तर या ठिकाणी काय म्हटलं आपल्याला, वरिष्ठ सभागृहामध्ये जे काही संख्या आहे ती आपल्या या ठिकाणी सांगायची आहे की किती जागा आहेत. तर याचं उत्तर जे होणार असेल ते आहे पर्याय नंबर ए, जे की 250 जागा आहेत संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये. तर संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणजेच की राज्यसभा असून त्याची कमाल सदस्य संख्या जे की 250 इतकी निश्चित करण्यात आलेलं आहे. आता बरेच तुम्हाला पर्यायापैकी या ठिकाणी 252 देखील पर्याय पाहायला मिळतो. 250 आणि 252 मध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला सध्याच्या स्थितीनुसार त्या ठिकाणी उत्तर निवडायचं आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं एच होणार असेल, कारण का पहिलं जी त्याची संख्या होती जी की 252 या ठिकाणी होती, कारण का 2 जे सदस्य होते ते अँग्लो इंडियन जमातीचे जे की निवडल्या जात होते, परंतु ते आता रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर जे की थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, अबुआ आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की झारखंड या राज्याशी संबंधित आहे. तर झारखंड सरकारने बेघर लोकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी अबुआ आवास योजना जी की सुरू केलेली आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल.
त्यानंतर 7वा प्रश्न, नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, मध्य प्रदेश या राज्यामधून जे की सर्वात जास्त वाहते. कारण का नर्मदा नदीचा उगम हा मध्य प्रदेशामध्ये होतो आणि तिचा सर्वाधिक प्रवाह याच राज्यातून जे आहे थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की ड हे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा असा आहे, सह्याद्री पर्वत क्षेत्रात डॅश ही आदिवासी जमात आढळत नाही. तर कोणती जे काही आदिवासी जमात आहे जी सह्याद्री पर्वत क्षेत्रात जे की आढळत नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की गोंड ही जी आदिवासी जमात आहे ती जे या ठिकाणी आढळत नाही. तर थोडक्यामध्ये वारली, ठाकर आणि कोळी या जमाती सह्याद्रीत आढळतात, परंतु गोंड ही जमात प्रामुख्याने विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर भागामध्ये आढळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक याचं जे की सी हे या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, गालकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर कोण्या राज्यामध्ये आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, तेलंगणा या राज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये स्थित आहे. तर प्रसिद्ध हिऱ्याची खाण असलेली गालकोंडा ही सध्याच्या जे की तेलंगणा राज्यामध्ये स्थित आहे, जे की हैदराबाद जवळ हे ठिकाण आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 10वा असा आहे, भारतातील सर्वात मोठा प्राणी संग्रहालय कोठे आहे खालीलपैकी कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, म्हणजे की सी, कोलकाता. तर कोलकाता येथील झुलॉजिकल गार्डन अलीपूर हे भारतातील सर्वात जुने व आणि मोठ्या जे की प्राणी संग्रहालयापैकी एक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक याचं जे की सी ह्या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्डेड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगेच मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयासाठी असलेली स्पेशल बॅच जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि तुम्हाला जर यावर अजूनही जर डिस्काउंट ऑफर मिळवायचा असेल तर तुम्ही वापरू शकता BHC30 हा जो आपला कुपन कोड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आणि त्या बॅचवर अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सवलत जी आहे मित्रांनो त्या ठिकाणी मिळवू शकता. तर अतिशय महत्त्वपूर्ण ही बॅच आहे. यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका, ई बुक, व्हिडिओ आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासोबतच यूट्यूब सिरीजचे देखील आपण संपूर्ण PDF त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी करून देऊ मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 11वा काय म्हणतो, द्वितीय हे कोणत्या प्रकारचे जे की विशेषण आहे? तर द्वितीय हे जे आहे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मराठी व्याकरणामधला प्रश्न. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, क्रमवाचक. क्रमवाचक प्रकारचं हे विशेषण आहे. कारण का आपण प्रथमा, द्वितीय, तृतीया हे शब्द वस्तूच्या किंवा व्यक्तीचा क्रम दर्शवतात, म्हणून याला क्रमवाचक संख्या विशेषण असं जे आहे थोडक्यामध्ये म्हणलं जातं. म्हणून पर्याय नंबर आपलं जे की सी हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, तो पक्षी किती वेळा तेथेच बसला आहे? या वाक्यातील तो हा शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी तो या शब्द आपल्याला कोणता आहे तो सांगायचं आहे. तर काय उत्तर होणार असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, सर्वनाम हे होणार असेल. कारण का नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आणि येथे जे थोडक्यामध्ये पक्षी या नामाचा उल्लेख करण्यासाठी तो हे दर्शक सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर या ठिकाणी होणार असेल.
त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, दुरून डोंगर डॅश. तर ही म्हण जी आहे ती पूर्ण करायची आहे. तर दुरून डोंगर कसे आहे, तर या ठिकाणीचं पाहायचं झालं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, दुरून डोंगर साजरे, अशी एक थोडक्यामध्ये म्हण आहे. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो की लांबून एखादी गोष्ट चांगली वाटते पण प्रत्यक्षात तशी ती नसते, या म्हणीचा अर्थ हा थोडक्यामध्ये होतो. म्हणून दुरून डोंगर साजरे ही जी आहे थोडक्यात म्हण होणारी असेल. पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. आणि जर तुम्ही शिपाई पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला एक्झॅक्ट ह्याच सेम फॉर्मॅटमध्ये आणि ह्याच लेवलचे मित्रांनो तुम्हाला प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये येणारे असतील. आणि जे मित्रांनो लिपिक पदासाठी आणि ड्रायव्हर पदासाठी देखील थोडक्यात याहून एक किंचित मध्ये टफ तुम्हाला जे आहे जे की प्रश्न येण्याची दाट संभाव्यता आहे, परंतु स्वरूप आणि दर्जा हा सेम लेवलचा तुम्हाला असणारा आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहू, जो की प्रश्न आपला जो 14वा आहे पुढचा. शिक्षकांनो आपल्या वर्गात जा, या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडून आलेला विभक्ती कोणती आहे, तर या ठिकाणी जो जोडून आलेला आहे, काय आलेला आहे शिक्षकाला जोडून, जो की नो या ठिकाणी आलेलं आहे. तर जोडून आलेला जो काही विभक्ती आहे तो कोणता होणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की संबोधन हे जे आहे या ठिकाणी होणार असेल. कारण का, जेव्हा एखाद्याला हाक मारली जाते किंवा उद्देशून बोलले जाते तेव्हा तिथे संबोधन विभक्ती जे की असते. उदाहरणामध्ये या ठिकाणी नो आलेला आहे, नो हा या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी जे की संबोधन हे जे आहे विभक्ती होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, गुपचूप जेवण करून घे, या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य कोणत्या प्रकारामधलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की आज्ञार्थी प्रकारामधलं हे होणार असेल. तर ज्या वाक्यातून आज्ञा, हुकूम किंवा विनंती व्यक्त होते त्याला आज्ञार्थी वाक्य असं जे आहे ते म्हटलं जातं. आणि या वाक्यातून त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की अ हे उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली स्पेशली रेकॉर्डेड बॅच मधलं जर संपूर्ण तुम्ही मराठी व्याकरणाची ए टू झेड व्हिडिओ जर पाहून घेतला तर 100% मित्रांनो तुम्हाला परीक्षामध्ये पैकीच्या पैकी मराठी व्याकरणामध्ये गुण तुम्ही मिळवू शकता. कारण का त्यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला टॉपिक वाईज सर्व चॅप्टर समजावणूक सोप्या भाषेमध्ये शिकवणूक केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण येण्याचे 100% मित्रांनो त्या ठिकाणी चान्सेस आहेत. त्यानंतर प्रश्न 16वा आपला, अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली, अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली, या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता, तर या वाक्यातील आपल्याला वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की चकवणे हे या ठिकाणी होतो. तर हूल देणे म्हणजे की कोणाला तरी फसवून किंवा गुंगारा देऊन निसटून जाणे म्हणजेच की चकवणे असा याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 17वा, खालील शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा. तर खालील शब्दाची कोणती जात विकारी आहे असं म्हटलेलं आहे. तर विकारी कायला म्हणतो आपण, ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्यांना जे आहे विकारी असं आपण जे की म्हणतो. जसं की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तर यापैकी आपल्याला काय पाहायला मिळतं, तर यापैकी काय पाहायला मिळतं, जे की विशेषण. तर विशेषण हे जे थोडक्यामध्ये विकारी जात होणारी असेल. पर्याय नंबर याचं ब, जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर बाकी सर्व जे आहे अविकारी आहेत. आपण पर्याय नंबर ब या ठिकाणी जे की विकारी होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, मला मुलगा डॅश आहे. तर कसा आहे मुलगा या ठिकाणी जे की अचूक शब्द निवडायचा आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, पसंत आहे. तर मला मुलगा पसंत आहे. तर व्याकरणिक दृष्ट्या या ठिकाणी पसंत हा शब्द जो की योग्य येणारा असेल. तर या पसंत मध्ये आपल्याला जो काही अचूक शब्द निवडायचा होता तो पाहायचा होता. पसंत या प्रकारे जो की लिहिला जातो. म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 19वा प्रश्न आपला, मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर मारक हा शब्दाचा आपला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तारक या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी येणार असेल. मारक म्हणजे काय, तर नाश करणारा. तारक म्हणजे काय, तर रक्षण करणारा किंवा वाचवणारा असं जे या ठिकाणी बनणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा 20वा प्रश्न, निद्रिस्त शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. तर निद्रिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, जागत हे जे आहे ते होणार असेल. तर निद्रिस्त म्हणजे झोपलेला आणि जागत म्हणजेच जागा झालेला असा जो आहे थोडक्यात त्याच्यामध्ये याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 21वा प्रश्न, जो की आता संगणकावर आधारित आपला येथून जे सेशन सुरू होतो. संगणकाचे आपण आता प्रश्न पाहू. तर संगणकाचा मेंदू कोणता मानला जातो. तर खालीलपैकी कशाला जे आहे संगणकाचा मेंदू म्हणतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की
CPU ज्याला की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो आणि सर्व प्रक्रिया नियंत्रित हेच करतं त्याला, म्हणून आपण संगणकाचा मेंदू असं जे आहे ते म्हणतो. म्हणून पर्याय नंबर याचं जे की सी हे याचं उत्तर होणार असेल. तर या CPUचं तुम्हाला परीक्षेमध्ये पूर्ण रूप सांगा किंवा पूर्ण अर्थ सांगा म्हणून देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे याचं जे पूर्ण रूप होणार असेल ते आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हे याचं पूर्ण रूप आहे. त्यामुळे हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर प्रश्न 22 आपला, खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण आहे? तर इनपुट उपकरण म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, कीबोर्ड. कीबोर्ड हे जे आहे इनपुट उपकरण होणार असेल. तर ज्या उपकरणाद्वारे आपण संगणकाला माहिती पुरवतो त्याला इनपुट उपकरण असं जे आहे म्हणतात. तर कीबोर्ड हे त्याचे या ठिकाणी आपल्याला एक परफेक्ट उदाहरण सांगता येणार असेल. म्हणून उत्तर काय होईल? पर्याय नंबर याचं जे की सी हे होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न, संगणकातील तात्पुरती स्मृती कोणती असते? जे की कोणती आहे? तर टेम्पररी मेमरी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, रॅम. तर रॅम ही जी आहे तात्पुरती जी की साठवणारी माहिती साठवली जाणारी जे काही एक तात्पुरती स्मृती आहे जी की तात्पुरती स्वरूपामध्ये यामध्ये माहिती साठवली जाते. तर संगणक बंद केल्यावरती देखील पुसली देखील जाणारी असते. तर रॅमचा फुल फॉर्म काय आहे? तर रॅमचा फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस त्यानंतर मेमोरी. हे जे आहे रॅमचा फुल फॉर्म होणार असेल, कारण का कधी कधी तुम्हाला रॅमवर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 24वा असा आहे, MS वर्ड हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे? तर MS वर्ड, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. या प्रकारचे एक प्रकारचे हे सॉफ्टवेअर आहे. तर विशिष्ट कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतात. तर या ठिकाणी MS वर्डचा उपयोग कसा होतो? तर MS वर्डचा उपयोग फक्त डॉक्युमेंट तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे याला जे आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली बॅचमधली संगणकाची जर एक PDF जरी तुम्ही वाचून घेतला तर संगणकामध्ये त्यावर आपण आधारित संपूर्ण काही 500 ते 1000 क्वेश्चन्स त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेले आहेत, जे की 100% तुम्हाला परीक्षेत त्यावरचे प्रश्न विचारले जाणारे असतात. त्यानंतर 25वा प्रश्न, संगणक सुरू होताना चालणाऱ्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर संगणक सुरू होणाऱ्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, बूटिंग असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर संगणक सुरू केल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम लोड होण्याच्या प्रक्रियेला बूटिंग असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणते आउटपुट उपकरण आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की प्रिंटर हे जे आहे आउटपुट डिव्हाइस आहे. तर संगणकातील निकाल किंवा माहिती कागदावर छापील स्वरूपात मिळवण्यासाठी प्रिंटरचा वापर होतो. त्यानंतर आपला 27वा प्रश्न असा आहे, इंटरनेटचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जातो खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी याचा जो आहे मुख्यतः वापर केला जातो. त्यानंतर 28वा प्रश्न, संगणकात माहिती साठवण्याचे सर्वात छोटे एकक कोणते यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय नंबर बी, जे की बीट. तर बीट हे संगणकीय माहितीचे सर्वात मूलभूत आणि लहान एकक आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 29वा प्रश्न, संगणकातील ऑपरेटिंग सिस्टमचं उदाहरण कोणतं यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, विंडोज. हे जे आहे थोडक्यामध्ये एक अत्यंत लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे जे हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्या दुवा म्हणून जो की काम करतो. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल? जे की ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 30वा प्रश्न आपला, संगणक व्हायरसचा मुख्य परिणाम काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, संगणकाला हानी पोहोचवतो. तर व्हायरसमुळे संगणकातील डेटा नष्ट होऊ शकतो आणि संगणकाच्या कार्यक्षमतेत बिघाड होऊन हानी पोहोचू शकते. त्यामुळे पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं जे की उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या भागामधले आपण टॉप 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि संगणक या तिन्ही टॉपिकवरचे मित्रांनो प्रश्न जे समाविष्ट करून दिलेले आहेत आणि यामधला प्रत्येकी प्रश्न तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून खूप आणि खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही संपूर्ण प्रश्न काळजीपूर्वक पाहिले असालच. जर तुम्ही पाहिले नसाल तर व्हिडिओ आपला परत पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली जी काही मुंबई उच्च न्यायालयासाठी बॅच हवी असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करून घ्या आणि त्यामध्ये जो आपला डिस्काउंट कुपन कोड आहे BS30 हा जो आहे तुम्ही वापरून त्यामध्ये मित्रांनो एक चांगल्या प्रकारे तुम्हाला डिस्काउंट मिळू शकता आणि चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. तर अशी होती माहिती. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ रेग्युलरली पाहायला मिळणारे असतील. तोपर्यंत मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.